नमस्कार. आज आपण एका अशा प्रश्नाचा शोध घेणार आहोत जो अनेकदा लोकांना कोड्यात टाकतो. तो म्हणजे देवाचा न्याय नक्की कसा काम करतो आणि विश्वासाची ही अंतिम परीक्षा खरोखरच का गरजेची आहे. चला तर मग या धर्मशास्त्रीय कोड्याची उकल करूया. तर सुरुवातच एका मोठ्या विरोधाभासाने होते. म्हणजे बघा, जर देव सर्वज्ञानी आहे, त्याला सगळं काही अगदी प्रत्येकाच्या मनातलं सुद्धा आधीच माहीत आहे, तर मग सगळ्यांसमोर असा जाहीर न्यायनिवाडा करण्याची गरजच काय, बरोबर ना? हाच तो महत्त्वाचा प्रश्न आहे ज्याचं उत्तर आपण या स्रोताच्या आधारे शोधणार आहोत. या मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण 5 टप्प्यांतून जाणार आहोत. आपण देव आणि सृष्टीमधील दरी समजून घेण्यापासून सुरुवात करू. मग पाहू की क्रूसाने ती दरी कशी सांधली. त्यानंतर विश्वासाचा अंतिम परीक्षेचं कोडं सोडवू आणि शेवटी स्वतंत्र इच्छाशक्तीच्या परिपूर्णतेपर्यंत पोहोचू. चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया, देव आणि सृष्टीमधील दरी. मूळ समस्या खरं तर इथेच दडलेली आहे. देवाचा सर्वज्ञानी दृष्टिकोन आणि सृष्टीचा मर्यादित दृष्टिकोन यांच्यात एक मोठी दरी आहे. आणि इथेच बघा खरी गंमत आहे. एका बाजूला आहे देव, ज्याला निर्मितीच्या आधीपासूनच प्रत्येकाच्या मनात काय आहे, खरा विश्वास आहे की नाही, हे सगळं माहीत आहे. आणि दुसऱ्या बाजूला आहे सृष्टी, म्हणजे आपण सगळे, जे फक्त वरवरच्या गोष्टी बघून, म्हणजे कोणाचे शब्द, कृती यावरूनच अंदाज लावू शकतो. आणि ज्ञानातील हीच जी दरी आहे ना, तीच देवाच्या न्यायावर शंका निर्माण करू शकते. आणि हाच आपल्या आजच्या चर्चेचा केंद्रबिंदू आहे. तर मुद्दा असा आहे की जर देवानं एखाद्या व्यक्तीचा न्याय केला आणि त्याचं कारण सृष्टीला समजलंच नाही, तर काय होईल? स्रोतानुसार यामुळे सृष्टीच्या मनात देवाच्या न्यायाबद्दलच शंका निर्माण होऊ शकते. आणि जर देवावरच शंका असेल तर त्याच्यावर मनापासून प्रेम करणं जवळजवळ अशक्य होईल. ही शंकाच सगळ्यांच्या स्वतंत्र इच्छाशक्तीला अस्थिर करू शकते. म्हणूनच सार्वजनिक न्याय आवश्यक आहे, जेणेकरून देवाचा न्याय सर्वांना स्पष्टपणे दिसेल आणि समजेल. मग देव ज्ञानाची ही दरी कशी भरून काढतो? याचं उत्तर आपल्याला मिळतं दुसऱ्या भागात. आणि ते उत्तर आहे क्रूस, जो प्रेम आणि न्यायाचा पुरावा आहे. क्रूस ही फक्त इतिहासातली एक घटना नाही, तो देवाच्या प्रेमाचा आणि न्यायाचा एक असा जाहीरनामा आहे जो सगळ्यांना दिसतो. हाच तो पुरावा आहे जो देव आणि सृष्टी यांच्यातली ज्ञानाची दरी कायमची मिटवतो. तो जणू काही एक पूल बांधतो, जेणेकरून प्रत्येकजण स्वतंत्रपणे निवड करू शकेल. हे वाक्य खूपच शक्तिशाली आहे. यातून हे स्पष्ट होतं की क्रूस ही काही नंतर सुचलेली योजना नव्हती, तर जगाच्या निर्मितीच्या आधीच आपल्या प्राण्यांना मूल्य देण्यासाठी, त्यांची काळजी घेण्यासाठी देवाने केलेली ही एक योजना होती. आणि यामुळेच सृष्टीला एक विशेष महत्त्व मिळतं. या स्रोतामध्ये एक खूप सुंदर उदाहरण दिलंय. कल्पना करा एका तुटलेल्या खेळण्याची. बाजारात किंवा तसं पाहिलं तर त्याला काहीच किंमत नसते, नाही का? पण तेच तुटलेलं खेळणं जर एका मुलाने त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत जपलं असेल, तर त्याच्या आईवडिलांसाठी ते खेळणं जगातील सर्वात मौल्यवान वस्तू बनतं. का? कारण त्या खेळण्यामध्ये त्यांना त्यांचं प्रिय मूल दिसतं. अगदी त्याचप्रमाणे पुत्राच्या त्यागामुळे ही सदोष सृष्टी पित्यासाठी अमूल्य बनते. हे उदाहरण या कल्पनेला खूप सुंदरपणे स्पष्ट करतं. ठीक आहे, आता आपण एका विशिष्ट धर्मशास्त्रीय कोड्याकडे वळूया, जे या स्रोताच्या अगदी केंद्रस्थानी आहे, आणि ते म्हणजे विश्वासाची अंतिम परीक्षा. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. त्या व्यक्तीचं काय ज्याने आयुष्यभर विश्वास ठेवला नाही, पण मृत्यूच्या दारात असताना जसं येशूच्या बाजूला क्रूसावर असलेल्या गुन्हेगाराने केलं तसा विश्वास कबूल केला? इथेच तर खरी अडचण आहे. देव त्यांच्या मनातलं जाणतो, पण बाकीच्या सृष्टीला, म्हणजे देवदूतांना आणि इतर मानवांना तो विश्वास दिसलेला नाही. त्यांच्याकडे त्यांच्या विश्वासाची फळं, म्हणजे चांगली कामं किंवा साक्षीचं जीवन दाखवण्यासाठी वेळच उरलेला नाही. मग त्यांचा न्याय सार्वजनिकपणे कसं सिद्ध होणार? यावर स्रोत एक उपाय सुचवतो: विश्वासाची परीक्षा. यानुसार देव अशा व्यक्तीला पुन्हा जिवंत करेल, म्हणजे पुनरुत्थित करेल. कशासाठी? तर त्याला एक संधी देण्यासाठी, जिथे तो सगळ्यांसमोर आपली निवड सिद्ध करू शकेल. आणि यामुळे त्याचा विश्वास सर्वांसमोर तपासला जाईल. पण ही पुनरुत्थानाची परीक्षा नेमकी होणार तरी केव्हा? याबद्दल वेगवेगळी मतं आहेत. चला त्या 3 परिस्थितींवर एक नजर टाकूया. याबद्दल 3 मुख्य शक्यता सांगितल्या जातात. पहिली शक्यता आहे की हे पहिल्या पुनरुत्थानाच्या वेळीच होईल. दुसरी शक्यता आहे की हे पृथ्वीवरच्या 1000 वर्षांच्या शांतीच्या राज्याच्या सुरुवातीला होईल.
आणि तिसरी शक्यता, जी या स्रोताच्या लेखकाची भूमिका आहे, ती म्हणजे हे त्या 1000 वर्षांच्या राज्याच्या अगदी शेवटी होईल, जेव्हा सैतानाला अंतिम परीक्षेसाठी थोड्या काळाकरिता सोडलं जाईल. स्रोतानुसार पहिल्या 2 मतांमध्ये एक मोठी समस्या आहे. ती म्हणजे न्यायाची किंवा समानतेची. म्हणजे विचार करा, जर या लोकांना पहिल्यांदाच किंवा 1000 वर्षांच्या राज्याच्या सुरुवातीला उठवलं गेलं, तर त्यांना कोणताही विश्वास सिद्ध न करताच 1000 वर्षांचा आशीर्वादित जीवन मिळेल. हे त्या लोकांवर अन्यायकारक वाटू शकतं, ज्यांनी आयुष्यभर दुःख सहन करून आपला विश्वास सिद्ध केला. आणि हे आपल्याला घेऊन येतं शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, परिपूर्ण स्वतंत्र इच्छाशक्ती. ह्या सगळ्या प्रक्रियेचा अंतिम उद्देश तरी काय आहे? बरं, मग लेखकाच्या मते हे घडतं कसं? तर असं सांगितलंय की 1000 वर्षांच्या शांतीनंतर सैतानाला काही काळासाठी सोडलं जातं. तो अनेकांना फसवतो आणि मग ते पवित्र शहरावर हल्ला करतात. आता हाच तो निर्णायक क्षण आहे. ज्यांना परीक्षेसाठी पुन्हा उठवलं गेलंय त्यांच्यासमोर एक निवड असते, सैतानाच्या बाजूने जायचं की देवाच्या. आणि जे त्या क्षणी देवाची निवड करतात ते तिथेच शहीद साक्षीदार बनतात. सगळ्या जगासमोर त्यांचा विश्वास अगदी स्पष्टपणे सिद्ध होतो. बायबलमधील हे तत्त्व या न्यायामागचा तर्क खूप चांगल्या प्रकारे स्पष्ट करतं. सरळ आहे, ज्यांना जास्त कृपा मिळाली आहे त्यांच्याकडून जास्त जबाबदारीची अपेक्षा केली जाते. याचा अर्थ असा होतो की ती 1000 वर्ष शांती आणि आशीर्वाद म्हणून मिळाली होती. पण ज्यांनी एवढी मोठी कृपा अनुभवूनही देवाला नाकारलं, त्यांच्यासाठी तोच काळ एका मोठ्या जबाबदारीचा आणि न्यायाचा आधार बनतो. आणि याच कारणामुळे जी गोष्ट सुरुवातीला कदाचित अन्यायकारक वाटत होती, तीच शेवटी देवाच्या न्यायाला परिपूर्णपणे सिद्ध करते. आणि शेवटी हा विचार करायला लावणारा प्रश्न उरतो, आपली स्वतंत्र इच्छाशक्ती परिपूर्ण कशी होते? ह्या स्रोतानुसार ती केवळ देवाच्या प्रेमावर आणि न्यायावर पूर्ण विश्वास ठेवल्यानेच परिपूर्ण होते. जेव्हा सगळ्या शंका दूर होतात आणि देवाचा न्याय सर्वांना स्पष्टपणे दिसतो, तेव्हाच सृष्टीची स्वतंत्र इच्छाशक्ती खऱ्या अर्थाने स्थिर आणि परिपूर्ण होते.